तुम चले गए। चोपडा तालुक्यातील अडावद येथील नचिकेता बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव स्वाती मनोहर देशमुख यांचं गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झालं। ताईंच्या अकस्मात निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अडावद व पंचक्रोशीत गावकऱ्यांना एकच धक्का बसला। निधनाच्या बातमीवर कुणाचाही विश्वास बसत नव्हता। चांगल्या व्यक्तीचं जाणं सर्वांसाठी खूप दुःखदायी असतं। स्वर्गीय स्वातीताई ह्या अडावद येथील नामवंत ज्येष्ठ पत्रकार श्री मनोहर पंडितराव देशमुख यांच्या धर्मपत्नी होत। एखादी व्यक्ती जन्माला आली म्हणजे परमेश्वराने त्याच्या अंगी अनेक गुण दिलेली असतात। जीवनाच्या वाटेवर जसं आपण पुढे पुढे सरकत जातो तसे हेच गुण माणसाचे व्यक्तिमत्व घडवितात। जीवन जगताना त्याचे विविध पैलू दिसून येतात। अशाच आमच्या स्वातीताई होत्या। हसरा चेहरा, मनमिळाऊ, लहान मोठ्याचा आदर करणारी, सर्वांशी प्रेमाने वागणारी, उच्च संस्कारांच्या त्या मूर्तीच होत्या। उत्कृष्ट गृहिणी तसेच सर्व सामाजिक शैक्षणिक कामात अग्रेसर असणारी, असे अनेक पैलूंवर जगून खूप कमी वयात देवाला प्रिय होऊन त्या कायमच्या पडद्याआड गेल्या। आता किती पाहू दुरावर, पुन्हा नाही दिसायचा असा मायेचा पाझर। गंगा मिळाली गंगेला, आता उरे आठवण, वाटे श्रावणाच्या परी न्यावी कावड वाहून। स्वातीताईचे निधन हे त्यांच्या कुटुंबाला खूप मोठा आघात आहे। त्यांच्या परिवाराच्या दुःखाची अवस्था कल्पनेपलीकडची आहे। कुटुंबात त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढणे शक्य नाही। मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर असले तरी कुटुंबातील एखाद्या चांगल्या कर्तबगार व्यक्तीच्या जाण्याचे दुःख कुणीही सहन करू शकत नाही। शेवटी पराधीन आहे हे जगती, दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात। या दुःखद प्रसंगी आम्ही देशमुख परिवारासोबत आहोत। परमेश्वर अल्लाह मृतात्म्यास शांती देवो, तसेच श्री मनोहर देशमुख व देशमुख परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो ही प्रार्थना। फारुख पटेल सर, मित्र परिवार तसेच न्यूज एनी टाइम्स साप्ताहिक वृत्तप्रभात तर्फे भावपूर्ण